जगताना पानावरती अलगद बसावं. शब्दासाठी ओळी ओळीने अर्थासारखं नाचावं. एक अक्षरानं दुसऱ्याला आनंदानं वाचावं. त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांना आनंदाने वाचलेलं आहे. यानंतर मी आमंत्रित करते संजय सा. नमस्ते. कवितेचं शीर्षक आहे प्रेमाची पोपटी. गुलाबी थंडी मस्तपैकी सुरू झालेली आहे आणि पोपटीचा हंगाम देखील नुकताच दरवळतोय. प्रेमाची पोपटी. गुलाबी थंडी झाली सुरू मस्त आज पोपटी करू. गुलाबी थंडी झाली सुरू मस्त आज पोपटी करू. भांबरुडीचा प्रेमळ ओलावा. भांबरुडीचा प्रेमळ ओलावा राग रुसवा आगीत जाळावा. मडक्यात शेंगा हळूच भरू. मडक्यात शेंगा हळूच भरू. गुलाबी थंडी झाली सुरू मस्त आज पोपटी करू. मस्त आज पोपटी करू. पोपटी असे नात्यांची चादर सर्वांना सामावून घेते घागर. या ठिकाणी पोपटी शाकाहारी असते, पोपटी मांसाहारी असते. आपण पोपटीचा आस्वाद घेतलेला आहे. पोपटीमध्ये चिकन असतं, शेंगा असतात, अंडी असतात किंवा अजून वेगवेगळे पदार्थ आपण त्याच्यामध्ये टाकत असतो आणि त्याची चव रुचकर होत असते. परंतु त्या घागरीचं वैशिष्ट्य असं आहे की ती सर्वांना सामावून ती घेत असते. तद्वत आपलं जे जिल्ह्याचं जे साहित्य संमेलन आहे, या साहित्य संमेलनामध्ये जिल्ह्यातून अनेक कवी, लेखक, कादंबरीकार, शाहीर, निवेदक या ठिकाणी हजर आहेत, उपस्थित आहेत आणि त्यांना सामावून घेण्याची जी बांधणी केलेली आहे ती या कोमसापाने केलेली आहे. सर्वांना सामावून त्यांनी घेतलेलं आहे. म्हणूनच पोपटी असे नात्यांची चादर सर्वांना सामावून घेते घागर. एकमेकांच्या प्रेमात पडू. गुलाबी थंडी झाली सुरू मस्त आज पोपटी करू. मस्त आज पोपटी करू. कुणी हौशी तर कुणी दर्दी. कुणी हौशी तर कुणी दर्दी. थंडा पिऊ नका होईल सर्दी. थंडा पिऊ नका होईल सर्दी. नका कुणी उपवास धरू. गुलाबी थंडी झाली सुरू मस्त आज पोपटी करू. मस्त आज पोपटी करू. संगत सोबत अशीच राहो. संगत सोबत अशीच राहो. नववर्ष हे सुखात जाओ. दुःख आले तरी नका रडू. दुःख आले तरी नका रडू. गुलाबी थंडी झाली सुरू मस्त आज पोपटी करू. मस्त आज पोपटी करू. शेवटचं कडवं आहे. आनंद दिसतोय सर्वांच्या गाली. आज खरोखर खऱ्या अर्थाने आनंद दिसतोय सर्वांच्या गाली. साजरी करूया मस्त दिवाळी. कविता करती साळुंखे गुरु. कविता करती साळुंखे गुरु. गुलाबी थंडी झाली सुरू मस्त आज पोपटी करू. मस्त आज पोपटी करू. धन्यवाद. मला या वाहन म्हणजे कविता. आता यापुढे कविता सादर करतायत अलिबागचे सदस्य डॉक्टर चंद्रकांत वाजे. पूर्वीच्या पर्वामध्ये कन्या या विषयावर कविता सादर झाली होती. कन्यादान. माझ्या कवितेचं नाव आहे कन्या. ही अष्टाक्षरी प्रकारातली कविता आहे. एका कडव्याचा शेवट होतानाची जी ओळ आहे त्या ओळीनं पुढच्या कडव्याची सुरुवात होते. कन्या आणि मुलगा ह्याच्यामध्ये कन्या ही नेहमीच उजवी असते, कारण मुलापेक्षा कन्या बरी, कारण दोन्ही घरचं हित करी. तर ज्यांना ज्यांना कन्या आहे त्यांना ह्या कवितेतील भावना सहज जाणवतील. आणि लग्न झालं असेल कन्येचं किंवा होत असेल तर बाप किती भावविकल होतो हे ज्यांना ज्यांना कन्यांचे लग्न झाले त्यांना नक्की माहीत असेल. तर मी वाचतो कन्या. कन्या सुरेल संगीत खळखळ निर्झराची. कन्या सुरेल संगीत खळखळ निर्झराची. किणकिण चिपळ्यांची किलबिल पाखरांची. किणकिण चिपळ्यांची किलबिल पाखरांची. किलबिल पाखरांची दुड दुड पाडसाची. किलबिल पाखरांची दुड दुड पाडसाची. चमचम तारकांची रिमझिम पावसाची. रिमझिम पावसाची रंग इंद्रधनुष्याचे. रिमझिम पावसाची रंग इंद्रधनुष्याचे. छटा सजल मेघाची तेज प्रखर रवीचे. छटा सजल मेघाची तेज प्रखर रवीचे. तेज प्रखर रवीचे शीतलता चंद्रमाची. तेज प्रखर रवीचे शीतलता चंद्रमाची.
दाहकता अनलाची मंद झुळूक वाऱ्याची, मंद झुळूक वाऱ्याची, मंद झुळूक वाऱ्याची परिमल चंदनाचा, मंद झुळूक वाऱ्याची परिमल चंदनाचा, असे स्निग्धता साईची मऊ स्पर्श पाकळीचा, मऊ स्पर्श पाकळीचा, मऊ स्पर्श पाकळीचा कन्या प्राजक्ताचा सडा, मऊ स्पर्श पाकळीचा कन्या प्राजक्ताचा सडा, आयुष्याची संजीवनी कन्या अमृताचा घडा, कन्या अमृताचा घडा, कन्या अमृताचा घडा, कन्या जीवाचा विसावा, कन्या अमृताचा घडा, कन्या जीवाचा विसावा, कन्या समयीची ज्योत, कन्या क्रांतीचा पुरावा, कन्या क्रांतीचा पुरावा, कन्या वीरांगना झाशी, कन्या क्रांतीचा पुरावा, कन्या वीरांगना झाशी, कधी असे शेरावाली, कधी उमा शिवापाशी, कधी उमा शिवापाशी, कधी उमा शिवापाशी, परी कधी काढी फणा, कधी उमा शिवापाशी, परी कधी काढी फणा, काही दिसत वावगे जणू चंडिका तीरणा, जणू चंडिका तीरणा. शहाण्यांची मन नाही नदीला माहेर, काय सांगू बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले, काय सांगू बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेरा जाते म्हणून तर जग चाले, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेस घेऊन, नदी उडत जाते पंख वैराचे लिहून, पुन्हा होऊन लेकरू, पुन्हा होऊन लेकरू, नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. नदींची ही कविता म्हणजे सगळ्यांनाच माहिती, पण ती वारंवार ऐकून सुद्धा आपल्याला ती ऐकावीशी वाटते. नमस्कार. सह्याद्रीच्या कडेकपारीतून स्वराज्याचा नाद घुमटवणारे अष्टपैलू अष्टावधानी थोर सेनानी प्रजादक्ष धर्माभिमानी परधर्म सहिष्णू चारित्र्य संपन्न श्रीमान योगी जाणता राजा, या राजाला मानाचा मुजरा करतो. आणि आज त्यांच्या गाडाच्या पायथ्याशी असताना स्वाभाविक आहे की मी दुसरी कुठली कविता घेणं शक्य नाही आणि महाराजांवरती एक राजयोगी नावाची कविता आपल्या समक्ष ठेवतो. वेळ खूप झालेला आहे, कवितेला इतर कवितांपेक्षा 2 मिनिटं जास्त लागतात, त्यामुळे पटापट घेण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून वेळेची बचत व्हावी. श्रीमान योगी, राजयोगी, राज म्हणजे वैभव आणि योगी म्हणजे वैराग्य, या दोघांना एकत्र आणण्याचं सामर्थ्य फक्त महाराजांमध्ये होतं. आणि म्हणून महाराज एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि म्हणून म्हटलं एवढ्या मोठ्या थोर महापुरुषाविषयी आपण जर लिहितो तर त्याच्या कवितेचं शीर्षक देखील तेवढं समर्पक असावं. या दृष्टिकोनातून कवितेचं शीर्षक केलं राजयोगी. स्वराज्याच्या कर्त्याला मीपणाची आस नाही, स्वराज्याच्या कर्त्याला मीपणाची आस नाही, आणि बस राजा तुम्हीच, तो इतरांचा घास नाही, तो इतरांचा घास नाही. बालपणीना पाहिले पाहिले रेत केविळवाणी, आणि त्या क्षणी कोवळ्या हातांची पकड समशेरीवर झाली मर्दानी. अशी कोणत्या राजाची तलवार, अशी कोणत्या राजाची तलवार जिला उपभोगाचा वास नाही, आणि बस राजा तुम्हीच, तो इतरांचा घास नाही, तो इतरांचा घास नाही. सम्राट असवा राजा बादशाह असवा अकबर, सम्राट असवा राजा बादशाह असवा अकबर, यौवन रसिकता वाढे यांची आयुष्याच्या बरोबर. पण राजे म्हणजे स्त्रीबद्दल असता, पण राजे म्हणजे स्त्रीबद्दल असता, आणि वासनेला लगाम. स्वराज्याचं घोडं मात्र सुटलं होतं बेफाम, स्वराज्याला विसरून घेतलेला असा एकही त्यांचा श्वास नाही. आणि बस राजे तुम्हीच, तो इतरांचा घास नाही, तो इतरांचा घास नाही. प्रतापगडच्या पायथ्याशी जेव्हा अफजल खान आला होता तेव्हा महाराजांची पहिली पत्नी सईबाई यांचा अंत झाला होता. हिंदू धर्मानुसार 12 दिवस सुतक पाळावं लागतं. राजे 4थ्या दिवशीच महालातून बाहेर पडतात. तेव्हा आऊसाहेब आडवे येत त्यांना म्हणतात की जाताय कुठं, तुम्हाला थांबावं लागेल. तेव्हा महाराज काय म्हणतात तो वृत्तांत या गाडव्यामध्ये की पत्नीचा अंत विसरून मोहिमेवर निघणं. आणि आऊसाहेबांनी विचारता फक्त एवढंच म्हणणं, मासाहेब, मासाहेब आनंदाने दुःख व्यक्त करायला त्याला नशीब लागतं मोठं. मासाहेब आनंदाने दुःख व्यक्त करायला त्याला नशीब लागतं मोठं. परमेश्वराने एवढी उसंत आमच्या आयुष्यात ठेवली तरी कुठं, जगदंबा. परमेश्वराने एवढी उसंत आमच्या आयुष्यात ठेवले तरी कुठं. आणि प्रजेच्या सुखात सुख मानणाऱ्याला स्वतःच्या सुखाची आस नाही. आणि बस राजे तुम्हीच,
तो इतरांचा घास नाही, तो इतरांचा घास नाही. आजची परिस्थिती बरी आहे, दुष्काळ आला, पाऊस पडला, पूर आला तर लगेच बाजूच्या राज्यातून आपल्याला मदत मिळते. परंतु त्या काळी 4-4 वर्ष दुष्काळ पडायचा, शेतकरी रानावनात कंदमुळं खायला भेटेल तिकडे निघून जायचे. एखाद्या वर्षी पाऊस पडला आणि शेतकरी वेळेत परत आला नाही तर पेरणीचा सीझन निघून जाईल आणि पाऊस पडून देखील आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागेल. हा विचार महाराजांच्या मनात यायचा आणि महाराज म्हणायचे मावळ्यांना की ढाली तलवारी ठेवा आणि शेत नांगरायला घ्या. शेतकरी आला की त्याच्या ताब्यामध्ये ते शेत द्या आणि मग गडावर या, एवढी काळजी घेतली महाराजांनी. तो वृत्तांत या कडव्यामध्ये की दुष्काळात ओस पडलेले शेत पावसात पुन्हा बहरावे, दुष्काळात ओस पडलेले शेत पावसात पुन्हा बहरावे आणि शेतकरी परत येईपर्यंत स्वतः याने नांगर धरावे. अरे एवढा प्रेमळ बाप मिळाला, एवढा प्रेमळ बाप मिळाला तरी फितूर झालेल्यांची अक्कल घटली असावी. आणि म्हणूनच काय की बापाला बाप म्हणायला त्यांना लाज वाटली असावी. औरंगजेबलाही कळलं बरं का, औरंगजेबलाही कळलं की राजे म्हणजे वाघच, हा नुसत्या गर्जनेचा घास नाही. आणि बस राजे तुम्हीच, तो इतरांचा घास नाही, तो इतरांचा घास नाही. शेवटच्या कडव्यामध्ये आजच्या युवा पिढीला, तरुण पिढीला संदेश देण्याचा एक माझा प्रयत्न. जसे आमचे बुसकुटे गुरुजी म्हणतात की लिखाण साहित्य म्हणजे समाजाकडून घेणं नव्हे तर समाजाला काहीतरी देणं. हा एक छोटासा प्रयत्न शेवटच्या कडव्यामध्ये की राजांच्या रक्षणाकरता, राजांच्या राज्याच्या नव्हे, राजांच्या रक्षणाकरता कित्येकाच्या देहाचे सोने झाले. त्यांचे विचार व कर्तृत्व वारसा हक्काने आम्हाला मिळाले. वारसदारांनो लक्षात ठेवा, वारसदारांनो लक्षात ठेवा, वाघ हा वाघच असतो, तो गवत कधी खात नाही. आणि बस राजे तुम्हीच, तो इतरांचा घास नाही, तो इतरांचा घास नाही. संपूर्ण जगाच्या इतिहासावर मारली याने बाजी. आणि सर्वांनी बोला जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम. धन्यवाद. सत्यसृष्टीच्या सौदागरांच्या तुम्हास हा मानाचा मुद्रा, तुम्हास हा मानाचा मुद्रा. आणि पुढील कविता सादर करतायत महाडचे शिवाजी यादव. परिस्थितीमध्ये संघर्ष करून मोठं होऊन इतरांना छत्रछाया करणारे असे अनेक व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये घडतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी रानफुला ही कविता लिहिली. रंगबिरंगी रूप लेवनी मनमोहकचा गंध देऊनी छान सजवले प्रभूने तुला. रानफुला रे रानफुला, रानफुला रे रानफुला. कधी झेलीत वादळ वारा, कधी मेघ बरसतो गारा. कुडकुडत्या थंडीनंतर होतो तप्त उन्हाचा मारा. हा झेलीत वनवासारा, ठेवी शीतल तू स्वतःला. रानफुला रे रानफुला, रानफुला रे रानफुला. ना ठाऊक तुझला माळी, ना कुंपण असे ना जाळी. चव झारीच्या पाण्याची नसे चाखणे तुझ्या रे बाळी. चव झारीच्या पाण्याची नसे चाखणे तुझ्या रे बाळी. परी रूप तुझे अनोखे भुलवित आहे मनाला. रानफुला रे रानफुला, रानफुला रे रानफुला. तू घेऊन अंगी काटे, जो सुगंध इतरास वाटे. तू घेऊन अंगी काटे, जो सुगंध इतरास वाटे. जगण्याचे मर्म घड्याळे तू सांगून जाशी जगाला. रानफुला रे रानफुला, रानफुला रे रानफुला. धन्यवाद. वेगवेगळी पर्व असतात आणि या पर्वाचं दर्शन इथे कवितांच्या द्वारे मला पाहायला मिळालं. आता मी जी कविता म्हणणार आहे ती तुमच्याही मनात कायमची राहावी अशी माझी इच्छा आहे. जायाचं 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 मला बाई जायाचं पंढरीला. जायाचं 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 मला बाई जायाचं पंढरीला. ज्ञानेशाची ओवी गायाला, अमृत तिथेच प्यायाला. ज्ञानेशाची ओवी गायाला, अमृत तिथेच प्यायला. जायाचं 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 मला बाई जायाचं पंढरीला. तुकोबाचे अभंग गायाला,
रंगात रंगून नाचायला, तुकोबाचे अभंग गायाला, रंगात रंगून नाचायला. मला बाई जायचं पंढरीला, मला बाई जायचं पंढरीला. नामदेवाच्या पायरीला वंडायला, नामयाच्या पायरीला वंडायला. जनाईच्या संगे दळायला, जनाईच्या संगे दळायला. जायचं जायचं जायचं, मला बाई जायचं पंढरीला. चौकोबाच्या मळ्यात रंगायला, भाजी पाल्यात रमायला. चौकोबाच्या मळ्यात रंगायला, भाजी पाल्यात रमायला. जायचं जायचं जायचं, मला बाई जायचं पंढरीला. नाथांचं भारूड ऐकायला, नाथांचं भारूड ऐकायला, नी चंद्रभागेत डुंबायला. नाथांचं भारूड ऐकायला, नी चंद्रभागेत डुंबायला. जायचं जायचं जायचं, मला बाई जायचं पंढरीला. मला बाई जायचं पंढरीला, मला बाई जायचं पंढरीला. वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो कमल असो कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळी जागत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखाणीत दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. त्यांची कविता ऐकून मला हे थोडंसं सांगावंसं वाटलं. यानंतर संमेलन कोषाध्यक्ष आणि महाड कोमसपचे महाड शाखेचे सचिव आणि या पुष्पाचे सूत्रसंचालक दीपक सकपाळ यांची कविता. कधी हसते कधी रुसते, कधी हसते कधी रुसते, शब्दां वाटून डोळ्यातून आसव काढते तीच ती. कधी हसते कधी रुसते, शब्दां वाटे डोळ्यातून आसव काढते तीच ती. कधी फुलते कधी डोलते, कधी फुलते कधी डोलते, फुलपाखरांसवे मनसोक्त बागडते तीच ती. कधी चिडते कधी लाजते, कधी चिडते कधी लाजते, प्रियेसारखी कवेत घेते तीच ती. इंद्रधनुसवे आसमंतात विहरते, इंद्रधनुसवे आसमंतात विहरते, सागराच्या लाटांवर बासरीचे सूर गाते तीच ती. कधी असते कधी असते कधी नसते, कधी असते कधी नसते, जगण्यासाठी अस्तित्व दाखवते तीच ती. कधी असून सुद्धा नसते, कधी असून सुद्धा नसते, पण तिचं अस्तित्व जाणवते तीच ती, तीच ती, तीच ती माझी कविता. महत्त्वाचा विषय आपल्यासमोर म्हणजे उद्या सकाळी जो परिसंवाद आहे त्याच्याविषयी मी आपल्याला सूचना देतोय. आतापर्यंत आपली सगळी शेड्यूल आता हा उशीर होणं अपेक्षित होतं, म्हणून आपण एक वर्ग रात्री हा कवितेचा आनंद घेतला. मला पण कविता म्हणावंसं वाटतं, पण मी उद्या म्हणणार आहे. तर उद्या सकाळचा विषय आजच्या काळातील इतिहासाचा वापर विचारी की विखारी, बरोबर 9 वाजता परिसंवाद चालू होईल. त्याच्या अध्यक्षस्थानी आहेत श्रीमती सुनीता जोशी पनवेल आणि यातले सहभागी आहेत रामजी कदम, डॉक्टर शीतल मालुसरे, श्री सुखद राणे, सौ दीपाली दिवेकर आणि श्री किशोर म्हात्रे. आणि याचं सूत्रसंचालन करणार आहेत श्री प्रणय इंगळे. हा महत्त्वाचा परिसंवाद आहे. आपण उद्या सकाळी बरोबर 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपण आज थोडं शुभ सकाळ शुभरात्री याच्यामधला जो काळ आहे त्याच्यासाठी आदरणीय मधुभाईंना नमस्कार नमन. आणि माझे आदर्श जंगम सर आणि LB पाटील सर आणि हे सगळे रसिक मायबाप नाही माझेच सगळे बंधू भगिनी. आणि मला कौतुक वाटते की हा झोपेला सुद्धा सगळ्यांनी टाटा बाय बाय केले
आणि सगळीजणं या शेवटच्या सत्रात सुद्धा आपलं मन शरीर इथे ठेवून सगळे आतुरतेने कान आणि डोळे, खरंच मला कौतुक वाटतं. माझ्याकडे शब्द सापडत नाही आहेत. मलाच ढोलकी लावत होती, माझं सत्र येते. आणि हा सन्मान खरं तर मला सरांनी दिला, तो प्रचंड मला आनंदही आहे. आणि आईंचं कौतुक करते की माझ्या या सत्राला ही वेगवेगळ्या प्रकारातली माणसं नाही, कवीगण, साहित्यिक मला लाभले. आणि त्यांचं काय परीक्षण करणार किंवा काय त्यांच्याविषयी बोलणार. प्रत्येक जणांनी जी इथं सादरीकरण केलं तर त्या प्रत्येकांचे शब्द वेगळे होते, प्रत्येकाची संकल्पना वेगळी होती. प्रत्येकांचं जे तयार केलेलं आपलं मूल जे असतं, मी माझ्या कवितेला माझं बाळ समजते की मी जन्म दिलेले बाळ वेगळं आणि ही माझी बाळ आहे. ते प्रत्येक बाळ मला आवडतं. आणि प्रत्येकाचं बाळ हे आपण जेव्हा सादर करतो ना, इथे जो सगळ्यांना वेळ झाला आहे ठीक आहे, पण तो प्रत्येक जणांचं कौतुकाच्या पलीकडे तुम्ही आहात की एवढी रसिक इथे थांबले आणि हा आनंद सोहळा आपण साजरा करतोय. तर माझ्या या सत्रामध्ये ही सगळीजणं ही 7-8 जणं जी इथे आली शेवटच्या त्याच्यात परवा, ती खरंच या आईंचं तर मी फारच खरंच सन्मान करते मनापासून. आणि सगळ्यांसाठी शाळा असल्या, सगळ्यांचं कौतुक इथे स्थिर आपण थांबलो. पहिले आहेत आशिष पाटील, थोडक्यात आढावा घेते कारण परत त्यांना न्याय दिला नाही असं नको व्हायला. आणि माझे 2 निवेदक पण फार सुंदर होते या सत्रातले. आशिष पाटलांनी तर काय मातीच्या हृदयातलं मातीचं वर्णन सुंदर त्या शब्दांमध्ये गुंफलं आणि सुंदर सादरीकरण केलं. त्यांना मी माझं श्रीवर्धनचं जावई म्हणते. जावई आहेत ते श्रीवर्धनकरांचे जावई. त्यामुळे हा जावई बापूंनी खूप सुंदर लिखाण केलं, सादरीकरण पण छान होतं. विशाल पवारांनी मला वाटते मुंबईकर धावपळीचं जीवन त्यांच्या शब्दामध्ये सुंदर गुंफलं. पुढच्या आहेत संजय साळुंखे, प्रेमाची पोपटी. अरे सीझन आता पोपटीचा, आणि या पोपटीची आठवण आणि ती कृती खूप छान रेखाटन त्यांचं होतं. ती पोपटी दिसली पण आणि आपण सगळ्यांनी खाल्ली पण, असे संजय साळुंखेंची कविता होती. पुढे आहेत चंद्रकांत वाजे, कन्या, स्वतः कन्या, इतरांच्या कन्या, बसलेल्या सगळ्या कन्या, प्रत्येकांची भगिनी कन्या. आणि या सगळ्या कन्यांचं सुंदर वर्णन ती शब्दांमध्ये सुंदर शेवटच्या शब्द घेऊन ते वेगळ्या काव्य प्रकारातलं छान रेखाटन केलं. पुढे आहेत मंगेश कंक, जे की आपल्या शिवरायांच्या मैत्रांपैकी होते, मावळ्यांपैकी कंक होते. आणि राजयोगी, अगदी नावाप्रमाणे कविता, जो पहाडी आवाज, धारदार आवाज आणि एक भारदस्त आवाजाने त्या प्रसंगांचं वर्णन अगदी जबरी शब्दात लेखन केलं आणि सुंदर सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. पुढचे आहेत आपले शिवाजी यादव, ज्यांनी निसर्गाचं छानपैकी वर्णन, खरं तर ही भैरवी आहे, आता भैरवीकडे चाललो आहे पण, आणि भैरव असतानाही रानफूल, ते निसर्ग वर्णन, रानफुलाचं वर्णन शिवाजी यांनी केलेलं आहे. पुढच्या आहेत संध्या कुरडली, आपल्या आई, ज्यांनी आता ही खरं तर निवांत झोपण्याची वेळ होती पण ते न करता त्यांनी जी काही संतांची महती गायनातून साजरी केली. खरंच ते चला जाऊया आता पंढरीला, आणि सगळे संत दिसायला लागले आपल्याला. खरंच आईचं कौतुक आहे. पुढचे आहेत आपले दीपक सपकाळ, हीच ती कोण असेल, अरे कोण आहे तर ती हीच ती सगळ्यांच्या आपल्या मनामनातली, तनामनातली, डोक्यातली ही जी कल्पना आहे, जे आपण लिहितोय, वाचतोय, आपल्यात आहे ती, अशी तीच ती कविता. हे रहस्य शेवटपर्यंत त्यांनी खिळवून ठेवलं असे दीपक सपकाळ. आणि खरंच सगळ्यांचं सादरीकरण हेच नाही तर सगळ्या पर्वातले आपले आपण हे साहित्यिक आणि कविगण यांचं मी कौतुक करते. आणि हे सत्र संपण्याआधी माझी पण मी एक आणलेली तिसरे थोडीशी ऐकून आता 2 मिनिटात होईल ती मैत्र, या आपल्या माहोलला, या आपल्या
भूमीसाठी एक सादर करावी म्हणून ही कविता मी सोबत आणली. माझी समिंदर या काव्यसंग्रहामध्ये ती मी छापलेली आहे. मावळे, मैत्र, शिवराय विजय जिजाऊ आणि आपल्या जिजाऊ माँसाहेब आणि या अशा पवित्र पुण्यभूमीमध्ये किती भाग्यवान आहोत आपण. क्षणभर वाटलं किती भाग्यवान आहोत. आणि इथे आयोजन करण्याचं हे जी विलक्षण काम आणि विलक्षण आयोजन पाहून खरंच कौतुकाच्या पलीकडचं आहे. आता पुढची माझी मैत्र. 18 पगड जातीचा तुम्ही सन्मान केला तो हो राजे. 18 पगड जातीचा तुम्ही सन्मान केला तो हो राजे. आणि जीवाला जीव देणारी मैत्र जपली तो हो राजे. जीवाला जीव देणारी मैत्र जपली तो हो राजे. जीवा महाला मदारी मेहतर, जीवा महाला मदारी मेहतर. आणि जीव गहाण ठेवूनी दिलं उत्तर, जीव गहाण ठेवूनी दिलं उत्तर. बाजी प्रभू देशपांड तानाजी मालुसर, बाजी प्रभू देशपांड तानाजी मालुसर. जणू तळपती दुधारी तलवार, जणू तळपती दुधारी तलवार. मुरारबाजी नेताजी पालकर, मुरारबाजी नेताजी पालकर. आणि यांना पाहुणी शत्रूला भर कापर, यांना पाहुणी शत्रूला भर कापर. हिरोजी इंदुलकर बहिर्जी नाईक, हिरोजी इंदुलकर बहिर्जी नाईक. स्वामी निष्ठा इमानी भाल्याचं टोक, स्वामी निष्ठा इमानी भाल्याचं टोक. दर्या सारंग दौलत खान, दर्या सारंग दौलत खान. स्वराज्याशी राखलं इमान, स्वराज्याशी राखलं इमान. बाजी पासलकर आणि येसाजी कंक, बाजी पासलकर येसाजी कंक. आणि यवनाना दाविला बिचव्याचा डंक, यवनाना दाविला बिचव्याचा डंक. लाय पाटील मायनाक भंडारी, लाय पाटील मायनाक भंडारी. आणि गनिमांना खेळवला सागरा किनारी, गनिमांना खेळवला सागरा किनारी. कान्होजी आंग्र फिरंगोजी नरसाळा, कान्होजी आंग्र फिरंगोजी नरसाळा. आणि नाव ऐकूनी शत्रू थर कापेत चळा चळा, नाव ऐकूनी शत्रू कापेत चळा चळा. हिरोजी फरजंद विजयराज, हिरोजी फरजंद विजयराज. गनिमी काव्यानं राखलं स्वराज, गनिमी काव्यानं राखलं स्वराज. कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम, कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम. आणि कूटनीतीनं कार्य केलं तमाम, कूटनीतीनं कार्य केलं तमाम. कैक अनामिक बनली तुमचा चिलखत हो राजे, कैक अनामिक बनली तुमचा चिलखत हो राजे. आणि जीवाला जीव देणारी मैत्र जपली तो हो राजे, जीवाला जीव देणारी मैत्र जपली तो हो राजे. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. अश्विनीताई, रायगड तुमची कविता ऐकतोय, रायगड तुमची कविता ऐकतोय. मला वाटतं आता गेल्यावर मला झोप येणार नाही आहे, कारण सगळ्यांचं रक्त सळसळायला लागले. शेवटचे 2 मिनिटं मी घेणार आहे. प्रत्येक शब्द हा आठवणीच्या पेटीच्या किल्लीसारखा असतो, प्रत्येक शब्द हा आठवणीच्या पेटीच्या किल्लीसारखा असतो. मनचक्षू पुढे. संगीता कांबळे मॅडम यांनी जी कविता ऐकवली, खरंच नक्की हिरकणी या संपलं असं अध्यक्ष नाव घातलं. इकडे